हॅलो गावाले, तर कसे आहेत तुम्ही? मजेत ना? तर आज आहे प्रणव दादाची हळद. तर हळदीला आम्हाला बनवायला सांगितलं आहे सांदण. सांदण हे आगरी कुळांमध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी बनवतात. तर खूप मोठ्या प्रमाणात बनवतात. मोठ्या म्हणजे 150-200 म्हणा, खूप अशा प्रमाणात. तर आम्हाला आज ऑर्डर होती सांदणची, तर आम्ही ती घेतलेली. फर्स्ट टाईमच होती आमची ऑर्डर. तर पीठ तर खूप छान आलेला, पण आम्ही त्यात आता मी वेलची वगैरे टाकते. आता आपण बघूया कसं होतं आहे, कशा प्रकारे होतं आहे. मस्त, मी एक्सायटेडच आहे. हे बघू शकता आमचं जमा केलेलं पीठ आहे. खूप फुललेलं होतं ते, आता जरा हलवलं त्याच्यामुळे खाली गेले. आणि त्याच्यामध्ये मी आता गूळ टाकलेलं आहे. गुळाचे ते बारीक करून घ्यायचं असतं. आणि एक सांदण आम्ही काढून पण बघितलं आहे कशा प्रकारे होते, कारण की आम्ही फर्स्ट टाईम करतो आहे म्हणून एकदा एक काढून बघितलेलं सांदण. तर बघूया आपण नेक्स्ट प्रोसेसला. तर वरती आम्ही आलो चुलीच्या इथे, आपण जिथे भाकरी करतो तिथे. आणि आता सांदण बनवायला स्टार्ट केलं आहे. बघू शकता, टोप ठेवलं आहे, सांदणाचं पीठ आहे. ही माझी रेडी. तेल वगैरे लावायचं. हे डिश असतात, त्या डिशला आपण तेल लावायचं आणि मग त्याच्यावर सांदणाचं पीठ टाकायचं, मग उकळायला ठेवायचं. तर प्रोसेस बघूया आपण आणि तुम्हाला सांगतेच. तर ह्या अशा प्रकारे ताटल्यांना पहिले तेल लावायचं असतं. मग सांदणांचं जे आपण घोळवलेलं पीठ आहे ते या प्लेटमध्ये 1.5 चम्मच तरी टाकायचं. मग ते पसरवायचं, मग स्टँडमध्ये ठेवायचं, मग ते टोपात ठेवायचं. तुम्ही तर बघालच आई आमची कशी स्टँडमध्ये वगैरे ठेवते. हे बघा, हे अशा प्रकारे असे सांदणचं पीठ ठेवलेलं आहे. आता ही आई आमची स्टँडमध्ये म्हणजे टोपामध्ये टाकते. स्टँडमध्ये टाकून ते सारण टोपामध्ये टाकलं आहे. तर हे 10 मिनटं तरी शिजवलं जातं. त्याच्यानंतर मग काढतात. आणि काढल्याच्यानंतर कसं दिसतं ते पण तुम्हाला दाखवते. सेम इडलीसारखंच असतं. इथे मी टोपली सजवली आहे बदामाच्या पानाने, ते सांदण ठेवण्यासाठी. तर अशा प्रकारे मस्त छान सजवतात. हे बघू शकता तुम्ही. आता या आईने तिसरा हे काढलेलं आहे, पेरा काढलेला आहे. त्याच्यामध्ये मग बघा तुम्ही कसे बुडबुडे पण आलेत आणि ते इडलीसारखंच असतात, सेम इडली. सांदण ऑर्डर गेलेली आहे. आता मी घरी आले, आपलं थोडंफार जेवण बनवते, मग रेडी होऊन लग्नात जाते. मग तर तुम्हाला रेसिपी हवी असेल सांदणांची तर कमेंट करून नक्की कळवा नका, कमेंट करून नक्की सांगा की आम्हाला सांदणची रेसिपी हवी आहे म्हणून. आणि 100 सांदणं म्हणजे जवळजवळ 3.5 तास आम्हाला सांदण करायला लागले, कारण की चुलीवर होतं. गॅसवर असतं तर पटापट झाले असते. चुलीवरचे खूप सुंदर होतं आणि टेस्टी पण असतात गॅसच्यापेक्षा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो, आता मी तयारी करते, जेवण बनवून तयारी करायला सुरुवात करते आणि लग्नात जाते. बाय बाय.